नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचे गुरु अँड मम्मीच्या डेली व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्लॉगची सुरुवात तुम्हाला आवडली का? मला तर खूप जास्त आवडली, कारण खूप वर्षांपासूनची माझी इच्छा इथे पूर्ण झाली आहे। असं नाही की हे व्लॉग बनवायचा होता म्हणून, परंतु ना मला हे देवघर घ्यायची खूप जास्त इच्छा होती। जसं आमचं लग्न झालं ना, त्यानंतर आम्ही शिक्रापूरला शिफ्ट झालो आणि तेव्हा मग तिथे काही ठिकाणी मी पाहिलं होतं, मला असंच देवघर म्हणजे मनात इच्छा निर्माण झाली होती की आपल्याला देखील असंच देवघर घ्यायचं वगैरे, आणि तेव्हापासून मनामध्ये इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे। आणि जेव्हा मी दुसऱ्यांच्या इथं असं देवघर पाहिलं होतं आणि त्यात मस्त असं लाइटिंग लावून संध्याकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती करताना पाहिलं, तेव्हा खरंच खूप छान वाटायचं आणि मला सुद्धा वाटायचं आपण सुद्धा असंच देवघर घ्यावं। परंतु काय झालं होतं, लग्नामध्ये ना मुलीला माहेरकडून जे काही म्हणजे भांडी वगैरे दिले जातात त्यामध्ये मला फर्निचरचं देवघर आलेलं होतं आणि मग ते बरेच वर्ष टिकलं तसं, परंतु मी त्याला ना पाण्याने वगैरे म्हणजे कधी खराब झालं तर पाण्याने धुवायचे आणि मग त्यामुळे ते असं पाणी ते जाऊन ते खराब झालं, कुजत आलं। आणि त्यानंतर गुरु लहान होता आणि आम्ही रेंटने राहायचो, तेव्हा 1 RK होता, म्हणजे 1 RK मध्ये राहत होतो आम्ही रेंटने, आणि तेव्हा ते देवघर मी खाली ठेवायचे आणि आम्ही जिथे राहत होतो तिथली ना म्हणजे खिडकी जी असते ना त्याचा कट्टा खूप मोठा होता, त्यामुळे तिथे ते आरामशीर बसू शकत होतं, परंतु आम्ही खाली ठेवायचे। तेव्हा मग बरेच जण असे घरी कोण आले तर मग ते म्हणायचे की तुला खिडकीचा कट्टा वगैरे मोठा आहे, सोय आहे, त्यामुळे मग तू वरती देखील ठेवू शकते, कारण आपण काय करतो ना, नॉनव्हेज वगैरे असं खात असतो आणि 1 RK मध्ये अशी किती जागा असणार ना, त्यामुळे मग बरेच जण म्हणायचे की तू त्या खिडकीच्या कट्ट्यामध्ये देवघर ठेवून दे। आणि मी तिथे एकदा दोनदा असं ठेवलं तर गुरुने मग ते, गुरु लहान होता त्याला समजत नसायचं आणि मी काही कामामध्ये असं व्यस्त असले तर मग त्याला सवय लागली होती तो पाडायचा खाली, आणि मग त्यामुळे ते एकदा दोनदा असं पाडून फुटलं होतं। आणि मग मला वाटायचं की अरे आपण जर देवाचा एखादा फोटो वगैरे फाटला तरी तो आपण पाण्यात सोडून देतो आणि मग हे देवघर कसं ठेवायचं, म्हणून मग त्यानंतर आम्ही हे मार्बलचा छोटा असा पाट केला होता आणि त्यावरतीच देव ठेवले होते सगळे। आणि माझी खूप जास्त इच्छा होती असं देवघर घ्यायचं, परंतु त्यानंतर आमचं घराचं बांधकाम चालू झालं, मग म्हटलं की चला नवीन घरात गेल्यानंतरच नवीन म्हणजे देवघर घेऊया, आता इथे रेंटमध्ये नको। आणि मग त्यानंतर घ्यायचं असं चाललेलं होतं, पण काही ना काही प्रॉब्लेम्स मध्ये येत होत्या आणि त्यात आमच्या घराला कलर देऊन झालेला नव्हता, तसंच आम्ही इथे राहायला आलेलो होतो, फक्त प्रायमर दिलेला होता। आणि मग म्हटलं की चला कलर झाल्यानंतरच घेऊया, कारण कलर जर द्यायचं म्हटलं तर सर्व सामान बाहेर काढावे लागेल आणि परत देवघराची पडझड होईल, परत आणखीन काही प्रॉब्लेम नको, जसं की गुरुने वरून पाडल्यामुळे जे पहिलं फुटलं होतं तसं काय आणखीन ह्याला व्हायला नको। तसं तर हे खूप जास्त जड आहे, परंतु सांगता येत नाही काय होईल ते, म्हणून मग म्हटलं की कलर दिल्यानंतर घेऊया। आणि मग आता तो मुहूर्त निघाला होता आणि आम्ही हे असं देवघर आणलं। आणि हे बघा, साफसफाई करताना मला त्यात कागद काहीतरी असल्यासारखे वाटले होते, मला वाटलं की पैसेच आहेत की काय, एवढं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की यात एवढे पैसे कसं काय कोणी ठेवू शकतं, कारण आतमध्ये ड्रॉवरच्या आतमध्ये होते आणि ते दिसत नव्हतं, फक्त हाताला लागत होते कागदांसारखे, म्हणून मी पाहायला गेले तर एवढे सारे मग ते मार्बलवाल्यांचे ते कार्ड होते, जिथून आम्ही देवघर आणलं होतं त्यांचे कार्ड होते। मग नंतर मग ते बाजूला सर्व गोळा करून ठेवून दिले आणि अशी साफसफाई करत बसले। हा व्हिडिओ ना मी खूप अगोदर काढून ठेवलेला होता, परंतु याची एडिटिंग वगैरे बाकी होती आणि याला व्हॉइस ओव्हर सुद्धा द्यायचा होता, त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त लेट झाला, कारण मध्यंतरी ना आम्ही गावी गेलो होतो काही कारणांमुळे, आणि गावी गेल्यानंतर ना मला किती म्हटलं तरी मला व्लॉग बनवणे किंवा व्हिडिओ काढणे होतच नाही, आणि आताही तसंच झालेलं होतं। आणि तिथे कुठे मी व्हॉइस ओव्हर वगैरे देणार, म्हणून मग मी दिला नव्हता आणि त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त लेट झाला। आणि हे साफसफाई करताना ना मला एवढं जास्त म्हणजे आश्चर्य वाटत होतं की आपल्या भारतात महाराष्ट्रात सुद्धा किती छान कलाकार आहेत, एकदम बारीक याच्यावरती काम केलेलं आहे, किती विचारपूर्वक केलं असेल ना। आणि खरंच कला ही कला असते, मला तर वाटतं की कलेमध्ये ना कधीच कोणामध्ये असं कोणत्याही बाबतीत भेदभाव करू नये, कारण एवढी छान कलाकृती त्यांनी आखरली होती ना, मला तर खूप जास्त आवडली। आणि जे कोणी आमच्या शेजारी वगैरे होते त्यांना सुद्धा हे खूप जास्त मंदिर आवडलं, ते सुद्धा म्हणजे खूप नटत होते याला, एवढं छान होतं हे मंदिर। हे ना ओल्या कापड्याने पुसून घेतल्यानंतर ना अजून छान दिसायला लागलं, कारण जेथे म्हणजे त्याचं काम चालू होतं तिथूनच आम्ही आणलेलं होतं ना, त्यामुळे त्याच्यावर जरा धूळ पडलेली होती, मार्बलचीच होती, पण ते कटिंग वगैरे करताना धूळ उडते ना तशीच होती, त्यांनी थोडंसं साफ करून दिलेलं होतं, पण तरी ते म्हटले होते घरी गेल्यानंतर आणखीन एकदा ओल्या कापड्याने पुसून घ्या, आणि ते लगेच 1 मिनिटात तर ओल्या कापड्याने पुसून पण स्वच्छ झालं आणि खरंच खूप छान दिसायला लागलं। मग त्यानंतर मी सर्व देव इथे ठेवायला घेतले।
मंदिर तर एवढं छान आहे ना, तरी सुद्धा मला याच्यात काही ना काही अजून ऍड करण्याची इच्छा होते. जसे की आता हे मी इथे लाल कलरचा ब्लाऊज पीस इथं अंतरला आहे, परंतु मला इथे ना तेच वेल्वेट मधून कापड असतं ना, देवघरामध्ये ठेवतात बघा, बरेच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी दिसतं, ज्याला गोल्डन कलरचा हे काट असतो, तसं मला ते पण घ्यायचं आहे. आणि इथे मग मी आपले देव ठेवायला घेतले. ही जी फोटो फ्रेम दिसते आहे ना, ती गुरुच्या फ्रेंडने म्हणजे इशूने, म्हणजेच एका बाळकृष्णाने दुसऱ्या बाळकृष्णाला दिलेली ही छान अशी क्यूट अशी गिफ्ट आहे. गुरुच्या बड्डे दिवशी इशूने ना हे गुरुसाठी गिफ्ट आणलं होतं. खरं तर गिफ्टमध्ये बरेच जण असे कुठे खेळणे वगैरे किंवा कपडे वगैरे देतात, पण हे गिफ्ट ना आम्हाला खूप जास्त आवडलं आणि खरंच सगळ्यात वेगळं होतं. एवढं छान गिफ्ट ना खरंच आजपर्यंत कधीच कोणी कोणाला दिलेलं नसेल असं आम्हाला वाटत होतं. आणि खरंच खूप मस्त याने ना देवघराला सुद्धा खूप छान लुक आला. आणि त्यानंतर मग हे जे काही देव होते ते ठेवायला घेतले. खरं तर ना मला ही फ्रेम मोठी होती म्हणून मग मला वाटत होतं की वरती ठेवावी, परंतु देवघर आणल्याच गुरुने आणि त्याच्या पप्पाने ते आतमध्ये ठेवली होती आणि खरंच खूप छान लुक आला होता देवघराला. त्यामुळे वाटलं की नाही ही अशीच छान दिसते, याला वरती नको ठेवायला, आतमध्येच ठेवावी. म्हणून मग जरा थोडीशी तिरपी करून मग ते आतमध्ये ठेवले. त्यामुळे जे काही देव असतील ते मग पुढे ठेवावे लागले. आणि मला ही भागवत गीता होती ना, ती समोर ठेवायची होती. जो खाली पायऱ्यांसारखा कट्टा दिसतोय ना, तिथे म्हणजे वाचताना देखील त्याला दुसरा पाठ वगैरे आणावं लागायचं नाही आणि तिथेच ओपन करून वाचता येईल म्हणून म्हटलं होतं तिथे ठेवावी. आणि हे जे काही देव असतील ते आतमध्ये ठेवायचे होते, परंतु मग ते फ्रेममुळे ना आता पुढे आले सर्व देव. त्या जागी दिवा वगैरे ठेवता येईल असं माझ्या माइंडमध्ये होते, पण आता ते देव पुढे ठेवावे लागले, त्यामुळे वरती काही दिव्याला जागा राहिली नाही. मग ते दिवा वगैरे खाली ठेवायचं ठरवलं. मग त्यासाठी अशी दिव्याची वात वगैरे करून घेत होते. देव तर माझ्याकडे खूप जास्त नाही आहेत, पण जेवढे काही आहेत त्याच्यामुळे पाठीमागे काही ना काही कहाणी आहे. जशी की फ्रेम ही इशूने गुरुला गिफ्ट दिलेली होती आणि महादेवाची जी पिंड दिसते आहे ना, ती आमच्या सासऱ्यांनी आणलेली होती. मध्ये जे थेऊरचे चिंतामणी आहेत ना, ते आमच्याजवळ थेऊरचे गणपती आहेत, तसेच रांजणगाव देखील आहे. मग आम्ही तिथे गेलेलो होतो. मग ते 2 गणपती आहेत, त्यात पण रांजणगावच्या गणपतीचे म्हणजे त्यावेळेस मला माहिती नव्हतं. आपलं जे स्वस्त दिसेल ते आपण घेत असतो ना, तसं मग मी पण घेतलेलं होतं. आणि ते शाडूच्या मातीचे मूर्ती होती, त्यामुळे ना काही वर्षांनी आता त्याचे टवके वरचे निघाले होते. आणि त्याच जागी हा थेऊरचा चिंतामणी आहे ना, त्याच्यामध्ये जरा क्वालिटीमध्ये फरक आहे, कारण हा गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये वगैरे जे ठेवतात ना, तो आहे बहुतेक, कारण खाली याला डबल टेपचं म्हणजे चिकटपट्टी होती आणि त्याची क्वालिटी सुद्धा वेगळी होती. हा किती जरी धुतलं तरी याचे म्हणजे टवके वगैरे निघत नाहीत, परंतु असं मला रांजणगावमध्ये गेल्यानंतर परत दिसलंच नाही, म्हणून मग परत आणायचा राहून गेला. आणि मध्ये जे आमच्या भैरवनाथाची मूर्ती दिसत आहे ती आता आम्ही यात्रेला गेलो होतो तिथून आणली होती. आणि साईडला जे विठ्ठल रखुमाई आहेत ना, ते आळंदीला एकदा गेलो होतो तेव्हा तिथून घेतले होते, कारण पंढरपूरला पण जायचं आहे पण त्याला अजून टाइम आहे, त्यामुळे मग इथूनच घेतलं होतं आळंदीमधून. तर असं आहे आमचं छोटंसं देवघर आणि त्यामागील देवांची कहाणी. तर तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच अजून आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून नवीन जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथे मी देवघराची साफसफाई करताना देव वगैरे मांडून घेतले, तसेच दिवा अगरबत्ती देखील लावून घेतली, परंतु देवाला हळदी कुंकू वगैरे गंध वगैरे लावायचंच राहून गेला, म्हणून मग त्यानंतर सर्व ते देखील लावून घेतलं. इथे हा जो गुलाल दिसत आहे ना, तो सोनारीवरून काळभैरवनाथाचा आणलेला गुलाल आहे. हा वर्षभर देवाला व घरातील माणसांना लावायला वर्षभर पुरतो आणि त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही यात्रेला जातो तेव्हा मग येताना परत हा घेऊन येतो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा येथेच संपवते. तर भेटूया एखाद्या नवीन आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.